मंत्रालय येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आष्टी, पाटोदा आणि शिरूर येथील वनविभागाशी संबंधित विषय, उपाययोजना व मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाच्या अस्तित्वासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस, मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर विवेक खांडेकर, उपसचिव वनविभागाचे विवेक हौशिंग, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास राव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। तर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। आष्टी विधानसभा मतदारसंघातील मयूर अभयारण्य हे जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, परंतु इथं पूर्वी लावण्यात आलेल्या ग्लॅरोसिडिया या वनस्पतीमुळे पक्षी व वन्यजीवांवर विपरीत परिणाम झालाय। त्यामुळे या वनस्पतीचं समूळ उच्चाटन करून मयूर पक्ष्यांच्या अस्तित्वासाठी उपयुक्त देशी वृक्षांची लागवड करणं गरजेचं आहे अशी मागणी आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली। याच मागणीच्या आधारावर वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की त्यांच्या मागण्यांचा विचार करून मयूर अभयारण्य इथल्या ग्लॅरोसिडिया वनस्पती नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल। तसंच त्या ठिकाणी मयूर पक्ष्यांसाठी उपयुक्त असलेल्या पारंपरिक वृक्षांची लागवड करण्यात येईल। या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठकीमध्ये उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी असं सांगितलंय की विधानसभा मतदारसंघांतर्गत आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या तालुक्यांमध्ये वनविभागाचं मोठं क्षेत्र असून त्यामधील वन्यजीव विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग या विभागांमध्ये अनेक विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल। तसंच विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी वनविभागाच्या जमिनीचे महसूल विभागाकडे आणि महसूल विभागाची जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करणं या प्रश्नांवर चर्चा आणि उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाशी चर्चा करण्यात येईल असंही नाईक यांनी यावेळेला सांगितलं। या प्रमुख मागणीसह मयूर अभयारण्य येथे प्राणी संग्रहालय उभारणे, पशुवैद्यकीय रुग्णालय निर्मितीबाबत, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेताला जाळी या कामास निधी उपलब्ध करून देणं आदी मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामे मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी आष्टी येथील गावकऱ्यांना दिलं। तसंच बेदरवाडी या गावाचा डोंगरी विभागात समावेश करून तेथील गावठाणाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबतही विचार करण्यात येईल असंही वनमंत्री गणेश नाईक यांनी शिष्टमंडळाला सांगितलं। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी असे सांगितलंय की आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या तालुक्यांमध्ये वनविभागाचं मोठं क्षेत्र असून त्यामधील वन्यजीव विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग या विभागांमध्ये अनेक विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल। तसंच विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी वनविभागाच्या जमिनीचे महसूल विभागाकडे आणि महसूल विभागाची जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करणं या प्रश्नांवर चर्चा आणि उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाशी चर्चा करण्यात येईल।